विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना. समर्थ अकॅडमी कळम युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. तसेच समर्थ अकॅडमी ऍप वरती सुद्धा आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण इयत्ता 8वीच्या वर्गातील एनएमएमएस साठीची लेक्चर सिरीज चालू केली आहे आणि या लेक्चर सिरीज चालू करत असताना आपण याच्यामध्ये इतिहासाचा पूर्ण सिलेबस कंप्लीट करून, नागरिकशास्त्राचा पूर्ण सिलेबस कंप्लीट करून आता आपण विज्ञान या विषयाकडे वळालो आहोत. आणि विज्ञान या विषयामध्ये आपण काल पहिल्या प्रकरणाचा अभ्यास केला आणि आज दुसऱ्या प्रकरणाला आपण चालू करत आहोत. ज्या की आपल्याला प्रकरणाचे या ठिकाणी नाव काय आहे, तर त्याचं नाव आपल्याला आरोग्य आणि रोग आहे हे जाणून येतं. तत्पूर्वी हे आरोग्य आणि रोगांचा आपण अभ्यास करत असताना पहिलं समर्थ अकॅडमी कळम किंवा समर्थ पब्लिकेशन नावाचं आपण हे पुस्तक आपण लिखित केलेलं आहे. या पुस्तकामध्ये पेपर 2 साठी हे पुस्तक आहे आणि याच्यामध्ये पूर्ण मुद्देसूद माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळं या पुस्तकाला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकतात किंवा ज्यांना पाहिजे असेल त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपलं पुस्तक मागवून घेऊ शकतात. चला तर चालू करूयात आपण दुसऱ्या आपल्या प्रकरणाला. त्या प्रकरणाचं आपलं नाव आहे आरोग्य किंवा आरोग्य आणि रोग. नेमकं आरोग्य काय असतं, रोग काय होतं, संसर्गजन्य रोग काय, असंसर्गजन्य रोग काय आहेत, प्राण्यांपासून होणारे रोग काय आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला आजच्या या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणती माहिती बघणार आहोत, त्यामध्ये आपल्याला दिलेली काय आहे, तर सगळ्यात सुरुवातीला आरोग्य म्हणजे काय, नेमकं आरोग्याची व्याख्या काय केलेली आहे, आरोग्यामध्ये कोणत्या गोष्टी समायोजन केलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा, शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक विकलांगता नव्हे, तर शारीरिक विकलांगतेबरोबर मानसिक संतुलन जरी व्यवस्थित नसेल तर त्याला सुद्धा आरोग्य चांगलं नाही आपल्याला असं म्हणता येईल. त्यानंतर सामाजिकरित्या, समाजामध्ये आपलं वागणूक कशी आहे, आपली परिस्थिती कशी आहे, किंवा सामाजिक भान ठेवून जर ह्या तिन्ही गोष्टी जर व्यवस्थितपणे असतील, त्याच्यामध्ये शारीरिक असेल, त्यामध्ये मानसिक असेल आणि त्यामध्ये आपल्याला सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ हा शब्द महत्वाचा आहे. बघा, म्हणजे फक्त हे असून उपयोग नाही, ते पण सदृढ चांगल्या पद्धतीचं पाहिजे. अशी जिथं स्थिती असते त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, आरोग्य म्हणतो. म्हणजे सामाजिक, शारीरिक आणि मानसिकरित्या माणूस ज्या वेळेस सदृढ असतो, परिपूर्ण असतो, आपण त्याला एक चांगलं आरोग्य या पद्धतीने म्हणलं जातं. यापैकी कुठलाही एखाद्या जर शारीरिक व्याधीने त्रस्त असेल तर त्याला आरोग्य चांगलं नाही म्हणायचं. मानसिक विकलांगता निर्माण झाली असेल तर त्याला आरोग्य त्याचं चांगलं नाही म्हणायचं. आणि समाजामध्ये सुद्धा त्याचं जर चारित्र्य चांगलं नसेल तर त्याला सुद्धा आपण आरोग्य, आणि हे आरोग्याशी संबंधितल्या गोष्टी आहेत. त्यामुळं आरोग्याची व्याख्या करत असताना आपल्याला सामाजिक, मानसिक आणि शारीरिक पूर्णतः सदृढता असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. आणि या आरोग्यासंबंधीचे रोग हे काय कन्सेप्ट आहे, शरीरक्रियात्मक. बघा, लक्ष ठेवा, शरीरक्रियात्मक किंवा शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा निर्माण करणारी स्थिती म्हणजे रोग. बरोबर आहे का? बघा, जैविक म्हणजे शारीरिक दृष्ट्या थोडस आपण जर याचा अभ्यास केला तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, तर शरीर क्रियात्मक, शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे काय होऊ शकतं, म्हणजे रोग होऊ शकतं. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे आरोग्य म्हणजे बघा, शारीरिक, मानसिक, सामाजिक. रोग म्हणजे जैविकरित्या, म्हणजे शरीरातील महत्वाच्या भागामध्ये जर एखादा अडथळा निर्माण होत असेल तर आपण त्याला रोग झाला असं या पद्धतीने आपण त्याला म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो, एक बघा, रोगाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्या रोगाच्या प्रकारामध्ये नेमकं कालावधीनुसार होणारे रोग आणि त्यानंतर दुसरं आपल्याला कारणानुसार होणारे रोग, ह्या दोन्ही रोगांमध्ये फरकामध्ये बघा. त्यामध्ये कालावधी होणारे रोग हे दीर्घ मुदतीचे असतात आणि काही तीव्र स्वरूपाचे असतात. आणि कारणानुसार होणाऱ्या रोगामध्ये अनुवंशिक रोग आला आणि उपमार्जित रोग आला. ठीक आहे, उपार्जित रोग. मग आता या उपार्जित रोगाचे परत आपल्याला 2 प्रकार पडलेले दिसतात. त्यामध्ये संसर्गजन्य रोग एक आहे आणि असंसर्गजन्य रोग आहे. संसर्गजन्य रोगामध्ये आपल्याला सर्दी, फ्लू, डेंग्यू हे आपल्याला संसर्गजन्य. तर असंसर्गजन्य रोगांचा विचार करता आपल्याला या ठिकाणी मधुमेह किंवा हृदयविकार ही आपल्याला रोगांच्या प्रकारामध्ये आपल्याला बघता येईल. कालावधीनुसार, कारणांनुसार. कालावधीनुसार एक तीव्र म्हणजे काय बघा, दीर्घ मुदतीचे आणि तीव्र स्वरूपाचे कालावधी, आणि इकडे कारणांनुसार अनुवंशिक, उपार्जित, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. जर आपण एका गोष्टीबद्दल आपण अभ्यास करूया, त्यातला आपल्याला पहिला मुद्दा कोणता घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला संसर्गजन्य रोग
आणि संसर्गजन्य रोगामध्ये आपल्याला डेंग्यू या विषयाबद्दल आपल्याला माहिती बघायची. नेमका डेंग्यू हा रोग संसर्गजन्य रोग म्हणजे याच्यामध्ये सुद्धा बघा डेंग्यू हा रोग नेमका कशा पद्धतीने होतो किंवा कशामुळे होतो तर सांडलेल्या पाण्यात डासांची वाढ होते. लक्षात ठेवा इकडे काय होते सांडलेल्या पाण्यामध्ये डासाची वाढ होते. आणि डेंग्यू हा कसा रोग आहे तर डेंग्यू हा संसर्गजन्य रोग असलेला आपल्याला दिसून येतो. आणि तो कशाने होतो तर तो एडिसी इजिप्त नावाचा जो काही डास आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला असा येईल एडिसी इजिप्ती डासाच्या चावल्यामुळे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रोग होतो तर त्याचं उत्तर आपल्याला येणं अपेक्षित आहे. तर तो रोग आहे तो कोणता होतो डेंग्यू. म्हणजे डेंग्यू हा रोग मच्छर चावल्यामध्ये होतो डास चावल्यामुळे होतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आणि त्याला तो रोग कोणत्या ह्याच्यामध्ये जातो तर संसर्गजन्यमध्ये आपल्याला हा रोग गेलेला दिसून येतो. त्याच्यामध्ये बघा फ्लेवी व्हायरस जे असतो ते या फ्लेवी व्हायरस मध्ये या प्रकारतील डेन 1-2 या विषाणूमुळे रोग होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे डेंग्यू हा रोग विषाणूजन्य रोग आहे ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. ठीक आहे त्या पद्धतीनं संसर्गजन्य रोगामध्ये पहिल्या रोगाबद्दल आपण माहिती पाहतो त्याचं नाव आहे डेंग्यू. आणि डेंग्यू मध्ये कुठं सांडलेल्या पाण्यामध्ये डास होतात आणि डासापासून आपल्याला हे डासाचा जात कोणती आहे एडिस इजिप्त डास जर चावला तर आपल्याला डेंग्यू प्रकारचा रोग होतो. आता नेमकं ह्या रोगाच्या आपल्याला लक्षणं काय काय ते समजून घ्यावं लागेल. तर डेंग्यू या रोगाच्या लक्षणं काय काय आहेत बघा याच्यामध्ये तीव्र ताप येते ताप बरोबर डोके दुखायला चालू होतात डोक्याबरोबर उलट्या व्हायला सुद्धा आपल्याला चालू जातो. आणि जे काही डोळ्याच्या खोबणी आहे त्या डोळ्याच्या खोबणीमध्ये आपल्याला दुखायला म्हणजे डोळ्याचं जी आख आहे डोळ्याच्या बाजूची जी जागा आहे जी खोबणी जिथं की आपला डोळा बसून आहे त्या ठिकाणी आपल्याला काय होतं त्या ठिकाणी आपल्याला दुखण्यासाठी सुरुवात होते. रक्तातील रक्तबिंबिका याचे प्रमाण कमी होते. बघा लक्षात ठेवा रक्तातील काय नाव आहे त्याचं रक्तबिंबिका याचं प्रमाण आपल्याला कमी होताना दिसून येतं. म्हणजे डेंग्यू रोग कशामुळे होतो डेंग्यू रोग विषाणूजन्य आहे का डेंग्यू रोग कोणत्या डासाचा प्रकार किंवा कोणत्या डास चावल्यामुळे होतो ही गोष्ट आपण समजून घ्यावं लागेल. आणि त्याचे लक्षणं नेमकं काय काय आहे तर तीव्र ताप येते तीव्र डोके दुखायला चालू होते आणि उलट्या सुद्धा व्हायला चालू होतात हे डेंग्यूचे लक्षण आहेत. आणि डोळ्याच्या खोबणीमध्ये आपल्याला काय होतं दुखण्यासाठी चालू होतं. आणि रक्तातील रक्तबिंबिकाचे प्रमाण कमी होते. परीक्षेत प्रश्न असा येईल रक्तातील रक्तबिंबिकेचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या रोगाच्या दरम्यान होते किंवा ते कोणत्या रोगाचं लक्षण आहे तर आपल्याला उत्तर अपेक्षित सांगणं असं आहे की ते डेंग्यू या रोगाचं लक्षण आहे. ठीक आहे त्यानंतर पुढचा 2 नंबरचा रोग आपल्याला दिलेला आहे तो रोग आहे स्वाईन फ्लू. आता मुळामध्ये स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य रोग आहे आणि तो कशामुळे होतो तर तो डुक्कर या प्राण्यांपासून आपल्याला स्वाईन फ्लू रोग आलेला आहे. मग आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं तसेच डुक्कराच्या माध्यमातून आणि माणसाच्या स्वरूपामध्ये सुद्धा म्हणजे सांगायचंय काय स्वाईन फ्लू हा रोग डुक्कर आणि माणूस या 2 प्रजातीपासून आपल्याला होताना दिसून येतं. मग हे स्वाईन फ्लू आता याच्यामध्ये लक्षात आपल्याला काय ठेवायचं हा विषाणूचा प्रसार आहे म्हणजे हा सुद्धा विषाणूजन्य रोग आहे ही लक्षात ठेवावं आपल्याला लागणार आहे. आणि ते घामातून होऊ शकतो किंवा नाकातील किंवा घशातील स्राव व थुंकीतून हा रोग होऊ शकतो. येते का लक्षात बघा स्वाईन फ्लू रोग कशाच्या माध्यमातून होऊ शकतो एक तर घामामधून दुसरं नाकातील किंवा घशातील थुंकी आपण जे थुंकलं जातं त्याच्यामुळे सुद्धा या रोगाची कारण हा संसर्गजन्य रोग आहे. या स्वाईन फ्लू रोग हे एकतर माणूस किंवा डुक्कर या 2च प्रजातीपासून होताना दिसून येतं. आणि त्याचं स्वरूप काय आहे तर त्याचं स्वरूप असं आहे की हा रोग घामातून किंवा थुंकीतून हा रोग आपल्याला प्रसार झालेला त्याचा दिसून येतो. ठीक आहे तर याची आपल्याला नेमकी लक्षणं काय काय आपण पहिलं समजून घेऊयात. याच्यामध्ये लक्षणं काय धाप लागते. बघा लक्षात ठेवा स्वाईन फ्लू रोगाचं लक्षण काय धाप लागते किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होतो. जसं की डेंग्यू रोगाचे लक्षण आपण पाहिले ताप येत होती डोकं दुखत होतं उलट्या होत होत्या डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखत होतं आणि रक्तबिंबिकेचं प्रमाण कमी होत होतं तर डेंग्यू रोगाचे लक्षण होते. तर आपल्याला याच्यामध्ये स्वाईन फ्लू रोगाचे लक्षण नेमके काय ते समजून घेणं गरजेचं आहे. या स्वाईन फ्लू मध्ये आपल्याला धाप लागली जाते आणि धापेबरोबर श्वसन किंवा आपल्याला ऑक्सिजन घेण्या सोडण्यासाठी सुद्धा अडथळा निर्माण होऊ शकतो ही गोष्ट लक्षात. घसा खवखवणे किंवा शरीर दुखणे अंग सुद्धा दुखणं हे आपल्याला स्वाईन फ्लू मध्ये होऊ शकतं. एक स्वाईन फ्लू डुक्कर किंवा माणूस 2 कशामुळे होतं त्याचं कारण आहे ते प्रमाण म्हणजे त्याचं स्वरूप काय होतं धाप नाकातून किंवा श्वसनामधून
हा रोग आपल्याला किंवा थुंकीमधून हा प्रसार झालेला दिसून येत होता. आणि हे जे लक्षणं काय होते, ताप येते, ह्याचे लक्षणं काय होतात, श्वसन घेण्यामध्ये अडथळा निर्माण होतो किंवा आपल्याला घसा खवखवतो किंवा शरीर दुखते, ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवावी लागेल. त्यानंतर पुढचा रोगाचा प्रकार आहे तो आहे एड्स. एड्स म्हणजे आपण HIV, आणि हा HIV हा रोग सुद्धा आपल्याला विषाणूजन्य रोग असलेला दिसून येतो आणि हा मानवाला एड्स होतो. येता म्हणजे मानवाची नैसर्गिक रोग प्रतिकार, एड्स होतं म्हणजे काय होतं, रोग प्रतिकार शक्ती कमी होताना दिसून येते. म्हणजे HIV म्हणजे ह्युमन इम्युनिडिफिशियन्सी व्हायरस हा त्याचा फुल फॉर्म आहे. मग HIV आपण त्याला एड्स सुद्धा म्हणतो. त्याच्यामध्ये मानवाची नैसर्गिकरित्या काय होते, तर रोग प्रतिकार शक्ती कमी होते आणि ते रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळं माणूस हा आपण अशक्तपणा त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात होतो. आणि सध्याच्या स्थितीला तर एड्स या रोगावरती औषध निर्माण झालेलं नाही. मात्र ते तपासण्यासाठी एलिसा नावाची एक रक्ताची चाचणी केली जाते आणि याचं जर निदान झालं तर या निदानामधून एड्स हा रोगाची आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात माहिती होते, जे की ब्लड मधून ते आपल्याला समजून येतं किंवा ते आपल्याला. आता याचं लक्षण म्हणजे याच्यामध्ये बघा, याचा आता बरं आहे प्राण्यापासून होणारे रोग. आता हे झालं आपण बघितले. आता प्राण्यामार्फत सुद्धा रोग बरेचसे होताना आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये आपल्याला 1 नंबरचा रोग इथं दिलेला आहे रेबीज. रेबीज म्हणजे काय, हा रोग आपल्याला कुत्रा चावल्यामुळे होताना दिसून येतो आणि हा रोग सुद्धा विषाणूजन्यचा आहे. लक्षात ठेवा, कोणता, रेबीज हा रोग विषाणूजन्य असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. हा रोग संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड किंवा मांजर या कुत्रा, मांजर किंवा माकड चावल्यानंतर आपल्याला हा रोग होताना आपल्याला दिसून येतो. कोणता, रेबीज. रेबीज जर म्हणजे कुत्रा जर चावला तर आपल्याला माहिती, आपण लहानपणी 14 इंजेक्शन 8 इंजेक्शन असे सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन घेतलेले आहेत. का, कारण कुत्र्यापासून आपल्याला हा रोग चावल्यानंतर आपल्याला रेबीज प्रकारचा रोग होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर जलदवेश या रोगाचे बघा महत्वाचे लक्षण आहे. जलद्वेष म्हणजे काय, म्हणजे जल म्हणजे पाणी, द्वेष म्हणजे त्याच्यापासून, म्हणजे या रोगाचं लक्षण थोडक्यामध्ये आपल्याला असं समजून घेता येईल. याच्यामध्ये लक्षणे अशा आहेत, 2 ते 12 आठवड्यापर्यंत आपल्याला काय होतं रे, ताप राहतो. बघा लक्षात ठेवा काय म्हणता येते, या रोगाचं लक्षण काय, कुत्रा चावल्यानंतर आपल्याला 2 ते 12 आठवड्यापर्यंत आपल्याला तापाची लक्षणं येतात किंवा ताप, अंग आपलं गरम लागतं. आणि त्यानंतर अतिशयोक्ती म्हणजे काहीतरी असं वेगळं वागळं, म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडक्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं दिसून येतं. अतिशयोक्ती काहीतरी, अचानक भीने, अचानक काहीतरी विचार डोक्यामध्ये येणे, म्हणजे माणूस हा मानसिक दृष्ट्या हा विकलांग बनलेला असतो. ती रेबीजचं पहिलं लक्षण आहे. म्हणजे सांगायचं काय तुम्हाला, अतिशयोक्ती काहीतरी घडतं किंवा अतिशयोक्ती विचार मनामध्ये येतात, हे आपल्याला रेबीज हा रोगाची लागण झाल्याच्या नंतर होतं. त्यानंतर जलद्वेष म्हणजे काय, या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीला पाण्याची, थोडस जरी पाणी असेल तर त्याची भीती वाटायला सुद्धा आपल्याला चालू होताना दिसून येतं. त्याच्यामुळं या जलद्वेष किंवा या जलदेश याचा अर्थ रेबीज रोगाची लक्षणं मुख्य असं, याच्यामध्ये काय होतं, 2 ते 12 आठवड्यापर्यंत ताप राहते, अतिशयोक्ती काहीतरी होतं आणि जलदेश म्हणजे त्या व्यक्तीला पाण्याची भीती वाटायला चालू होतं. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे बघा, आपल्याला इथं असंसर्गजन्य रोग दिलेले आहेत आणि या असंसर्गजन्य रोगामध्ये आपल्याला पहिला असंसर्गजन्य म्हणजे काय पहिले समजून घेऊ. जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत, ही गोष्ट महत्वाची आहे, लक्षात ठेवा. संसर्गजन्य रोग आपण काय पाहिलं, जे रोग संसर्गातून पसरले जात होते, थुंकीतून पसरले जात होते, काहीतरी चावल्यामुळे पसरले जात होते, तसं आपल्याला हा असंसर्गजन्य रोग हे आपल्याला संक्रमणातून पसरत नाही, त्या रोगांना असंसर्गजन्य रोग असे आपण म्हणतो. येतं लक्षात. असे रोग काही विशिष्ट कारणांमुळे व्यक्तीच्या शरीरातच निर्माण होतात किंवा उद्भवतात किंवा ते रोग हे अनुवंशिक सुद्धा असतात. कसे असतात, अनुवंशिक. अनुवंशिक म्हणजे पिढ्यानपिढ्या ते रोग आपल्याला लागण झालेली त्याची दिसून येते. येतं लक्षात. त्याच्यामुळं आता असंसर्गजन्य रोगामध्ये आपल्याला पहिला रोग जर कोणता असेल तर तो आहे कर्करोग. कर्करोग कशामुळे होतो, पेशीच्या अनियंत्रित वाढ आणि अपसामान्य वाढीस कर्करोग होतो. म्हणजे आपल्याला लाल रक्तपेशी असतील,
पांढऱ्या रक्तपेशी असतील, याची जर नैसर्गिकरित्या वाढ जास्त मोठ्या प्रमाणात होत असेल, नियंत्रणाच्या बाहेर होत असेल, तर अशा वेळेला कर्करोग झाला असं आपण म्हणतो. कर्करोग म्हणजे आपल्याला कॅन्सर, आपण त्याला कॅन्सर सुद्धा या नावाने ओळखलं जातं. त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सांगायचं काय, पेशीच्या अनियंत्रित व असामान्य वाढीस आपण कर्करोग म्हणतो. कर्करोगाच्या पेशी समूहात, बघा इकडे लक्ष द्या, पेशी समूहात किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद या नावाने ओळखतात. बऱ्याच वेळेला तोंडाचा कॅन्सर होतो, बऱ्याच वेळेला पोटाचा कॅन्सर होतो, मेंदूचा कॅन्सर होतो, वेगवेगळ्या अवयवावरती वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर झालेला आपल्याला दिसून येतं. मग त्याच्यासाठी काय होतं, तर दुर्दैम्य अर्बुद गाठी निर्माण आपल्याला झालेला दिसून येतात आणि या गाठीच्या स्वरूपामध्ये या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणावरती होताना दिसून येतो. आता हे रोगाचं लक्षण आहे, नेमकं कॅन्सर आपल्याला कशामुळे होतो किंवा कोणत्या कारणामध्ये आपल्याला कॅन्सर होतो, पहिले ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये अति प्रमाणामध्ये तंबाखू खाणं, त्यानंतर अति प्रमाणामध्ये धूम्रपान म्हणजे सिगारेट सारखे प्रकार, सिगारेट ओढणं, मद्यपान म्हणजे मोठ्या प्रमाणावरती दारू पिणं किंवा आहारामध्ये चोथायुक्त पदार्थाचं प्रमाण कसं असणं, समावेश नसणं किंवा त्याचं प्रमाण कमी असणं, आणि या प्रमाणामुळे किंवा अजून जंक फूड म्हणजे बेकरीयुक्त पदार्थ जर जास्त खाल्ले, परत एकदा ऐका, व्यवस्थित ऐका, बेकरी मधले पदार्थ जर आपण जास्त प्रमाणामध्ये खाल्ले तर कर्करोगाची लागण होते, ही सुद्धा आपल्या लक्षात. त्याच्यामध्ये वडापाव असेल, वेगवेगळे प्रकार आहेत, भजी असतील, परत जे काय असतील ते सगळे प्रकार, आपले जंक फूड, ब्रेड सारखे पदार्थ असतील, जास्त मोठ्या प्रमाणावरती जर आपण त्याचं सेवन केलं तर आपल्याला कर्करोगाची लागण होते, ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यामध्ये आहारामध्ये चोथायुक्त पदार्थाचं प्रमाण जरी कमी असलं तरी सुद्धा आपल्याला कॅन्सरची लागण झालेली दिसून येते. त्याच्यामुळं तंबाखू खायची नाही, सिगारेट ओढायचं नाही, दारू प्यायची नाही, आहारात चोथायुक्त पदार्थाचं सेवन करायचं आणि जंक फूड बाहेरचे जास्त प्रमाणामध्ये खायचे नाहीत. हे आपल्याला रोग होण्याच्या आधीच पायबंद घालणे किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे गरजेचं असतं, जेणेकरून पुन्हा रोग झाल्यापासून त्याच्यावरती उपाययोजना करण्यापेक्षा तो रोग होऊच नये याच्यासाठी उपाययोजना केली तर ती आपल्या फायद्याशी राहू शकते. त्याच्यामुळं आपल्याला कर्करोगाच्या कशामुळे होतो, तर पेशीचं अनियंत्रित किंवा अमानस वाढ, पेशी समूहात किंवा गाठी निर्माण होतात. आणि त्याचे कारण नेमकं काय आहेत, तर त्याचे कारण असे आहेत, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान, आहारात चोथायुक्त पदार्थ नसणे. त्यानंतर याचं लक्षण, कर्करोगाचं लक्षण नेमकं काय, तर दीर्घकाळ ह्याच्यामध्ये खोकला येतो आणि आवाज आपला घोगरा बनला जातो. परत एकदा ऐका, कर्करोगाचं लक्षण काय, दीर्घकाळ आपल्याला खोकला येतो आणि आवाज घोगरा बनला जातो. उपचार करूनही बरा न होणारा व्रण, म्हणजे एखादी जखम जर झाली, किती जरी उपचार केला तर ती जर भरून येत नसेल तर ते कर्करोगाचं लक्षण आहे, आपल्याला जाणवलं. आणि अकारण वजन वाढणे, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती वजन वाढल्यामुळे सुद्धा आपल्याला कर्करोग झाल्याचं जाणवतं, ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपला दुसरा रोग आहे, जे की भारतामध्ये आता सध्याच्या घडीला या रोगाचं सगळ्यात जास्त प्रमाण आहे आणि घरात एकतरी माणूस हा मधुमेहाचा आपल्याला दिसून येतो. म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये स्वादुपिंड जे आहे आपले निर्माण होणारे इन्सुलिन, हे जे काही संप्रेरक आहे, या रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणाच्या नियंत्रण ठेवते. काय नियंत्रण ठेवतं, इन्सुलिन. परंतु इन्सुलिनचे प्रमाण, आता लक्षात ठेवा, हा आपल्या मधुमेहासाठी सगळ्यात महत्वाचा ठरणारा घटक आहे. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. त्याच्यामुळे इन्सुलिनचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं पाहिजे आणि त्याचं जर प्रमाण कमी झालं तर ते आपल्या शर्करेवरती नियंत्रण ठेवत नाहीत. त्याच्यामुळं मधुमेहाची लागण झालेली आपल्याला दिसून येते. या विकाराला मधुमेह असे म्हणतात. परत एकदा ऐका, स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन, म्हणजे हे काय इन्सुलिन्स आहे, हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोजच्या शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. बघा, परीक्षेत प्रश्न आपल्याला असा येईल, ग्लुकोजच्या शर्करेच्या प्रमाणावरती नियंत्रण खालीलपैकी कोणता घटक ठेवतं, तर त्याचं उत्तर काय असेल, त्याचं उत्तर असेल इन्सुलिन. आणि हे इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर त्याचं शर्करेवरती नियंत्रण राहत नाही, त्याच्या माध्यमातून मधुमेह झालेला आपल्याला दिसून येतं. आपण त्याला शुगर सुद्धा म्हटली जातं. ठीक आहे. म्हणून याच्यामध्ये स्वादुपिंडामध्ये निर्माण होणारे रोग, इन्सुलिनचे संप्रेरक, हे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल.
त्यानंतर याचं कारण काय काय आहेत बघा. नेमकं मधुमेह कोणत्या कोणत्या कारणासाठी होतो ते म्हणजे एक लक्षात ठेवा, साखरच जास्त प्रमाणामध्ये खाल्ली, गोडच जास्त प्रमाणामध्ये खाल्लं म्हणून मधुमेह झाला, हे त्याच्यामुळे होतोच, नाही असं नाही, पण प्रत्येक मधुमेह त्याच कारणासाठी होतो असंही काही नाही. याच्यामध्ये अनुवंशिकता सुद्धा हे एक महत्वाचं कारण आहे. जर आजोबाला असेल तर वडिलाला होतो, वडिलाला असेल तर आपल्याला होतो, त्याच्यामुळे अनुवंशिकता. अति लठ्ठपणा, म्हणून बघा डॉक्टर प्रत्येक वेळेला सांगतात वजन कमी करा. त्याचं कारण काय, जर वजन माणसाचे जास्त असेल तर मधुमेहाचे लक्षण सुद्धा आपल्याला झालेले दिसून येतात किंवा शुगर त्या व्यक्तीला होत आहे. ठीक आहे. त्यानंतर व्यायामाचा अभाव. आत्ताच्या सध्याच्या आपल्या धावपळीच्या जगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये आपण स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो, पैसे कमवण्याच्या पाठीमागे पडतो आणि तोच कमवलेला पैसा आपण पुन्हा आजारावरती खर्च करतो इच्छा नसताना सुद्धा. म्हणजे आहे तोपर्यंत त्या पैशाचा वापर आपण आपल्या आरोग्यासाठी करत नाहीत, मात्र तोच कमवलेला पैसा नंतर आरोग्य जर आपलं खराब झालं तर त्या आरोग्यासाठी केलेला आपल्याला दिसून येतो. बरोबर आहे. त्यामुळं पैसे जास्त कमवण्यापेक्षा स्वतःच्या शरीराकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक, चला. त्यामुळे व्यायाम हा अपेक्षित आहेच, गरजेचा आहेच. त्यानंतर मानसिक ताण. जर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जर मानसिक ताण निर्माण होत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला मानसिक मधुमेहाचं लक्षण झालेलं सुद्धा आपल्याला दिसून येतं किंवा शुगर झालेले सुद्धा आपल्याला दिसून येतं. रात्री मूत्रविसर्जनानंतर वारंवार जावे लागते, याचं लक्षण काय, म्हणजे आपल्याला सारखं मूत्रविसर्जन म्हणजे लघवीसाठी आपल्याला जावं लागतं. वजन खूप वाढणं किंवा कमी होणं, म्हणजे मधुमेहाचं लक्षण एकतर वजन खूप वाढलं जातं किंवा दुसरी गोष्ट वजन खूप कमी होतं, म्हणजे ते आपल्याला या मधुमेहाची कारणांमध्ये आपल्याला अभ्यास याचा करता येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा हृदयविकार. आता हृदयविकाराचा जर आपण विचार केला तर या हृदयविकारामध्ये किंवा आपण याला अटॅक सुद्धा या शब्दामध्ये सुद्धा आपण त्याचा उल्लेख केलेला असतो. त्याच्यामुळं हृदयविकार हा एक लक्षात ठेवा, हा स्नायूंना होणारा रोग, हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा किंवा ऑक्सिजनचा पुरवठा किंवा पोषण द्रव्याचा पुरवठा अपुरा पडल्यास. म्हणजे आता एक लक्षात काय काय ठेवायचं आपल्याला लक्षात या ठिकाणी असं ठेवायचं की हृदयविकार नेमका कशामुळे होतो, तर स्नायूंना रक्त, बघा लक्षात ठेवा, रक्त किंवा नंबर 2 ऑक्सिजन, नंबर 2 ऑक्सिजनचा पुरवठा किंवा द्रव्याचा, पोषक द्रव्य, लक्षात असं ठेवा, पोषक द्रव्याचा जर आपल्याला पुरवठा कमी प्रमाणामध्ये झाला तर आपल्याला या ठिकाणी हृदयरोग म्हणजे झटका आपण त्याला किंवा अटॅक या स्वरूपामध्ये सुद्धा आपण त्याला ओळखलं जातं. ठीक आहे. त्यामुळं कार्यक्षमता कमी होते. काय होतं, जर अटॅक आला, जर झटका आला आपल्याला, तर काम करण्याची तीव्रता किंवा काम करण्याची जी काय पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये बदल होतो. आपल्या अंगामध्ये काहीच जीव नसल्यासारखं किंवा ताकद नसल्यासारखं आपल्याला जाणवलं जातं. त्याच्यामुळं अटॅक हे कारण काय, त्याचं स्नायूंना रक्ताचा पुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा आणि पोषक द्रव्यांचा पुरवठा जर कमी प्रमाणामध्ये होत असेल तर या ठिकाणी आपल्याला ह्या 3 गोष्टीसाठी आपल्याला हृदयविकार आलेला किंवा झालेला दिसून येतो. तर याचे लक्षणे नेमकं मित्रांनो काय काय आहेत, तर या लक्षणामध्ये सगळ्यात पहिले लक्षण आपल्याला काय असेल तर छातीमध्ये असह्य वेदना व्हायला चालू होतात, म्हणजे छातीमध्ये दुखतं, त्यामुळे खांदे सुद्धा आपले दुखायला चालू होतात. त्यानंतर मान आणि हात दुखणे सुद्धा आपलं चालू होतं आणि सतत आपल्याला या ठिकाणी घाम सुद्धा येतो आणि अस्वस्थता निर्माण होऊन कंप किंवा आपलं शरीर काय होतं, व्हायब्रेट होतं, आपल्या शरीरावरती बहुतांश त्यात थरथर करतं. म्हणजे याचं लक्षण आहे, म्हणजे जर अटॅक यायचे जर चिन्ह असतील किंवा झटका येण्याचं जर काय चिन्ह असेल तर छातीमध्ये असह्य वेदना होतात, म्हणजे आपल्या छातीमध्ये दुखलं जातं. काय काय बघा लक्षण याच्यामध्ये, छातीत वेदना, त्यामुळे खांदे दुखतात, खांद्याबरोबर मान, हात, म्हणजे जवळपास सर्व शरीर दुखलं जातं. याच्यामुळं अस्वस्थता किंवा कंप जाणवलं जातं आणि याचं प्रमुख कारण काय काय येतं, तर झटका कशामुळे येतो, तर खूप मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्यामुळे, मधुमेह झाल्यामुळे, उच्च रक्तदाब निर्माण झाल्यामुळे, म्हणजे बीपी वाढल्यामुळे, लठ्ठपणा वाढल्यामुळे, अनुवंशिकता आणि तणाव एवढ्यासाठी. म्हणजे अटॅक हे कुठल्या एका गोष्टीसाठी येत नाही, त्याच्यासाठी वेगवेगळे कारण आहेत. त्याच्यामध्ये मद्यपान म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जर एखादा व्यक्ती दारू पित असेल तर त्याला सुद्धा झटका येतो.
त्यानंतर मधुमेह, जर एखाद्या व्यक्तीला जर शुगर असेल आणि ती जर शुगर अनियंत्रित असेल, ती जर शुगर खूप हाय लेवलला गेली असेल किंवा ती शुगर जर एकदम खालच्या लेवलला गेली असेल, एकदम कमी झाली असेल, तर सुद्धा आपल्याला अटॅक आलेला दिसून येतं. त्यानंतर पुढे उच्च रक्तदाब, जर बीपी वाढला असेल किंवा बीपी एकदमच लो झाला असेल तरी सुद्धा आपल्याला अटॅक आलेला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर लठ्ठपणा, खूप जाड व्यक्ती आहे, खूप वजन वाढलेलं आहे, अशा व्यक्तींसाठी सुद्धा हृदय म्हणजे झटका येऊ शकतो किंवा हृदय विकार होऊ शकतो. अनुवंशिकता, वंश परंपरेनं पिढ्याने पिढ्या चालत आलेले जर एखाद्या घरामध्ये असेल तर तशा वेळेला सुद्धा रक्तदाब होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं तणाव. तणाव म्हणजे आपण म्हणतो ना टेन्शन, जर खूप तणाव जर होत असेल तर अशा वेळेला सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय झालेलं दिसून येतं, हृदयविकार झालेले या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे बघा, औषधांचा गैरवापर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. जर औषधाचा गैरवापर जर केला तर काय होतं बघा, जास्त प्रमाणात किंवा वारंवार वेदना शमविण्याचे औषध घेतल्यास किंवा वेदना घेतल्यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था आणि यकृत यावरती विपरीत परिणाम होताना दिसून येतो. म्हणजे थोडक्यामध्ये ह्याच्यातून सांगायचं काय, आपण जर थोडस जरी दुखायचं झालं तर आपण पेन क्लिअरच्या गोळ्या भरपूर मोठ्या प्रमाणावरती घेतो आणि या पेन क्लिअरच्या गोळ्या घेतल्यानं काय फरक पडतो, तर या पेन क्लिअरच्या गोळ्यामध्ये चेतासंस्थेवरती आपला परिणाम होतो, त्यामुळे उत्सर्जन संस्था आपली व्यवस्थितपणे राहत नाही आणि तिसऱ्या वेळेला यकृतावरती आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला दिसून येतो. त्याच्यामुळं लक्षात काय ठेवायचं, जर पेन क्लिअर जर जास्त मोठ्या प्रमाणावरती घेतल्या, अपेक्षापेक्षा जास्त घेतल्या गेल्या तर आपल्याला या परिस्थितीमुळे आपल्याला औषधाच्या गैरवापरामुळे सुद्धा आपलं आरोग्य हे धोक्यामध्ये येऊ शकतं. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे सांगायचं काय तुम्हाला, औषधाचा जर गैरवापर केला, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जर आपण औषधे घेतली आणि म्हणजे ठरवलेल्या त्यांनी दिलेल्या प्रमाणापेक्षा जर औषधं जास्त घेतले तरी सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या चेतासंस्था असतील, उत्सर्जन संस्था असेल किंवा यकृत असेल, या गोष्टीवरती आपल्याला औषधांच्या गैरवापरांचा परिणाम झालेला दिसून येतो. त्यानंतर प्रतिजैविक अतिवापराने मळमळ होते बघा, मळमळ होते. त्यानंतर पोटदुखी होते, अंगावरती आपल्याला पुरळ येणे म्हणजे छोटे छोटे फुटकुळ्या येतात आपल्या अंगावरती, जिभेवरती पांढरे चट्टे निर्माण पडले जातात, इत्यादी लक्षणे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतील. त्याच्यामुळं कधीही मित्रांनो लक्षात ठेवायचं, कुठलंही औषध किंवा कुठल्याही गोळ्यांचा अतिरेक करायचा नाही. त्या गोळ्या घेतल्यानंतर आपल्याला तात्पुरतं आपल्याला राहिल्यासारखं वाटतं, परंतु त्या गोळ्यांची जर एनर्जी कमी झाली तर परत आपल्याला त्या गोळ्या घ्याव्या लागतात आणि एक दिवस असा येतो की आपल्या शरीराला त्या पूर्ण गोळ्यांचं आपल्याला व्यसन झाल्यासारखं झालं जातं आणि ती जर गोळी आपण घेतली नाही तर आपल्याला अंगामध्ये जीव नसल्यासारखं वाटलं जातं. त्याच्यामुळं कुठल्याही पेन क्लिअर गोळ्यांचा अति वापर करायचा नाही आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तर बिलकुल त्या गोष्टीचा वापर करायचा नाही. ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, जेनेरिक औषध. पंतप्रधान ते म्हणतात 2014 पासून जेनेरिक औषधांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ते आहे बघा, प्रत्येक मेडिकलमध्ये कुठल्या जेनेरिक औषधांच्या मेडिकलमध्ये मोदींचा फोटो लावलेला आपल्याला दिसतो. कारण हे गोळ्या ज्या असतात, गोळ्या ह्या त्याच असतात पण त्याच्यामधले एलिमेंट्स तेच असतात, फक्त कंपनी चेंजेस असते आणि ते 30, 40, 50% जेनेरिक औषध आपल्याला डिस्काउंटच्या स्वरूपामध्ये दिले जातात. हे सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. यांना सामान्य औषधे असे सुद्धा म्हणतो आपण. कोणाला? जेनेरिक औषधांना सामान्य औषधे या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि त्यानंतर औषध निर्मितीस किंवा वितरण कोणत्याही पेटंट शिवाय हे आपल्याला गोळ्या औषधं केली जातात. त्याच्यामुळं त्याचा परिणाम काय होत असेल तर याच्यामध्ये आपल्याला औषधाच्या किमती ह्या भरमसाठ 50% आपल्याला डिस्काउंट स्वरूपामध्ये जेनेरिक औषधं भेटतात. त्यानंतर आपल्याला लसीकरण ही एक मुद्दा दिलेला आहे. आजार होऊ नये बघा, ह्याच्यामध्ये लसीकरणाचा मुख्य उद्देश आपल्याला या ठिकाणी काय आहे तर लसीकरणाचा मुख्य उद्देश आपल्याला असा आहे, आजार होऊ नये म्हणून त्याच्या होण्याच्या अगोदरच आपण त्याला प्रतिबंधक म्हणून लसीकरण केलं जातं. येतं का लक्षात? बघा काय म्हणून, प्रतिबंधक म्हणून लसीकरण करणे गरजेचे असते. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची असे, आजार होऊ नये म्हणून लसीकरण, पल्स पोलिओ लसीकरण बरोबर आहे, ते डॉट्स किंवा वेगवेगळे आपल्याला मूल जन्माला यायच्या अगोदर पासून पोलिओचे डोस किंवा आपल्याला डोस दिले जातात. ठीक आहे.
जन्माला आल्याच्या नंतर काही ठराविक महिन्याच्या नंतर, पुन्हा काही ठराविक वर्षाच्या नंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला लसीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढे सरते शेवटी बघा आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये चार्ट दिलेला आहे. रोग आहेत, रोगाची नावं आहेत, ते कशामुळे होतात ते दिलंय, संक्रमणाचं माध्यम दिलंय, लक्षणं दिलंय आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला रोग कोणता आहे तर त्या पहिल्या रोगाचं आपल्याला नाव दिलेलं आहे. तो रोग आहे क्षयरोग. क्षयरोग कशापासून होतो तर हा जीवाणूजन्य रोग आहे आणि कोणत्या रोग्यांच्या थुंकीतून होतो, हवेमार्फत होतो. रोगाच्या सानिध्यात दीर्घकाळ जर व्यक्ती राहिला तर आपल्याला या ठिकाणी हा क्षयरोग झालेला दिसून येतो. आणि रोजच्या वस्तूचा वापर करणे किंवा एखादा क्षयरोग झालेल्या व्यक्तीचा रुमाल जर आपण वापरला तर आपल्याला सुद्धा क्षयरोग होण्यासाठी मदत होते. हा जीवाणूजन्य रोग आहे. त्याचे लक्षण काय? दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडलं जातं, वजन कमी होतं आणि श्वसनासाठी त्रास होतो. क्षयरोगाचं लक्षण काय बघा, लक्षण काय? दीर्घ मुदतीचा खोकला, खोकला कमी होत नाही, त्यानंतर थुंकलं तर रक्त बाहेर पडलं जातं आणि श्वसन ऑक्सिजन घेण्यासाठी आपल्याला त्रास होतो. हे जर उपाय काय केले जाते क्षयरोगावरती? BCG लस टोचून घ्यावी लागते. म्हणजे मगाशी आपण लसीकरण जे म्हटलं ना, सेम त्याच पद्धतीमध्ये BCG लस आपल्याला टोचून घ्यावी लागते. रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे लागते आणि नियमित औषधं घ्यावे. डॉट्स हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा लागतो. डॉट्स. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं क्षयरोगावरती आपल्याला परीक्षेमध्ये असं येईल, डॉट्सचा उपचार खालीलपैकी कोणत्या रोगाच्या संदर्भात घेतला जातो? तर उत्तर लक्षात ठेवायचं, डॉट्सचे उपचार आपण क्षयरोगाच्या संदर्भात घेतला जातो. त्यानंतर पुढचा आपल्याला रोग आहे कावीळ. कावीळ हा कसा आहे? विषाणूजन्य रोग आहे. हेपेटिटस याच्यामध्ये ABCDE हे आपल्याला जीवनद्रव्य आहेत. याच्यामधून विषाणूजन्य रोग हा कावीळ आहे. ही कावीळ कशामुळे होतो? आपल्याला पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया किंवा रक्त पराधन. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचंय काय आपल्या इथं, जर ह्याच्यामध्ये झालं काय, पाणी स्वच्छ नसेल, अशुद्ध पाणी पिलं, एका व्यक्तीला इंजेक्शन केलं, त्या व्यक्तीला जर कावीळ झालेला असेल आणि त्याच जर इंजेक्शनची सुई जर दुसऱ्या व्यक्तीला वापरली गेली तर त्याला सुद्धा आपल्याला कावीळ झालेलं दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यामुळं ती रक्त पराधन, एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज आहे, त्याचं रक्त कमी आहे आणि त्याला जर दुसऱ्याचं रक्त चढवलं, ते रक्त जर कावीळयुक्त असेल तर त्याला सुद्धा कावीळ झालेलं आपल्याला या ठिकाणी जाणवतं. मग ह्याच्यामध्ये ह्याचे लक्षण काय येतं? भूक मंदावली जाते, गर्द पिवळी लघवी येते, थकवा, मळमळ, उलटी, अशा पद्धतीनं आपल्याला याचे लक्षण झालेले जाणवतात. त्याच्यामध्ये पाणी उकळून, आता ह्याच्यावरती उपचार काय केलं पाहिजे? याच्यावरती उपचार आपल्याला पाणी उकळून पिलं पाहिजे. स्वच्छता ग्रहांचा वापर आपल्याला या ठिकाणी केला पाहिजे आणि नंतर हात स्वच्छ साबणाने धुतलेले सुद्धा आपल्याला पाहिजे. तर कावीळीचे प्रमाण आपल्याला कमी होताना दिसून येतं. त्यानंतर पुढचा आहे अतिसार. अतिसारलाच आपण हगवण असं सुद्धा म्हटलं जातं. हा जीवाणू आणि विषाणू या दोन्हीमुळे होताना रोग आपल्याला दिसून येतो. शिगेल्ला बॅलिसस, अँटामेबा हिस्टॉलिटिका. आणि हे रोग संक्रमण कशाच्या माध्यमातून होतं? दूषित अन्न आणि पाणी. बघा, अतिसार म्हणजे आपल्याला हगवण कोणत्या गोष्टीसाठी लागली जाते तर ते दूषित पाणी जर खराब पिलं आणि अन्न जर दूषित खाल्लं तर त्याच्यामुळे होते. ह्याच्यामध्ये पोटदुखी होते आणि पातळ जुलाब लागली जाते. ह्याच्यावर उपाययोजना काय करावी लागेल तर अन्न झाकून ठेवावं लागेल, पाणी उकळून प्यावं लागेल, गाळून प्यावं लागेल आणि ORS म्हणजे जलसंजीवनी आपल्याला घ्यावं लागेल. त्यावेळेस आपल्याला अतिसार हे कमी होताना दिसून येतं. राहिला पुढचा रोग आपल्याला आहे पटकी. पटकी हा जीवाणूजन्य रोग आहे. ही व्यवस्थित लक्ष ठेवा, कारक कुठलाही एखादा रोग घेतील आणि हे रोग कशामुळे झाला हे असं आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाईल. तर लक्षात ठेवायचं, पटकी हा रोग कसा आहे? जीवाणूजन्य आहे. दूषित अन्न आणि पाणी यामुळे होतो. आता ह्याचं लक्षण काय काय? त्याच्यामध्ये उलट्या होतात, तीव्र जुलाब लागतो, पोटात दुखतं, पायात पेटकी येतात म्हणजे गोळे येतात पायामध्ये, पाय उचलत नाही. कोणत्या रोगाचं? पटकी. आणि याच्यामध्ये स्वच्छता राखावी म्हणून काय केलेलं तर याच्यामध्ये स्वच्छता राखली पाहिजे. त्यानंतर पाणी उकळून प्यावं लागेल. त्यानंतर कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी लागेल. त्यावेळेस पटकी हा रोगावरती आपल्याला उपाययोजना त्या पद्धतीने आपल्याला करता येतील. आणि शेवटचा आपल्याला याच्यामध्ये आहे विषमज्वर. विषमज्वर म्हणजे काय रे मित्रांनो? हा आपला जीवाणूजन्य रोग आहे. दूषित पाणी पिल्याने हा आपल्याला जीवाणूजन्य रोग होताना आपल्याला दिसून येतं. विषमज्वर रोग होताना आपल्याला दिसून येतं. मग ह्याचं लक्षण काय काय? भूक मंदावते म्हणजे भूकच लागत नाही, डोकं दुखायला चालू होतं, मळमळ व्हायला चालू होतं, पोटावर पुरळ येतात आणि अतिसार 104 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला ताप येतो. फॅरनहाइट
104 फॅरनहाइट पर्यंत आपल्याला ताप येताना दिसून येतो आणि याच्यावरती प्रतिबंधक म्हणून काय करावं लागेल, स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी प्यावं लागेल, पाणी उकळून प्यावं लागेल, लसीकरण करून घ्यावं लागेल आणि सांडपाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी लागेल, तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येणाऱ्या आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला बघा आरोग्य आणि रोग या दुसऱ्या नंबरच्या प्रकरणामध्ये सविस्तरपणे माहिती पाहता येईल. जर तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती पाहिजे असेल, जर तुम्हाला NMMS साठी जर शिष्यवृत्ती पात्र ठरायचं असेल, तर आपली समर्थ अकॅडमी या ऍप वरती आणि समर्थ अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती बॅच उपलब्ध आहे. ही बॅच एकदम नॉमिनल फीस मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. त्या बॅच मध्ये संपूर्ण सिलेबस डिजिटल बोर्डच्या माध्यमातून प्रत्येक कन्सेप्ट तुमची क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्याच्यासाठी ज्यांना इच्छा असेल किंवा ज्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर या ऍपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती प्ले स्टोअरला ऍप डाउनलोड करू शकतात आणि आपल्या या शैक्षणिक चळवळीचा किंवा शैक्षणिक कार्याचा तुम्ही या ठिकाणी उपभोग घेऊ शकता. तर आपण या ठिकाणी आता सध्याच्या घडीला तर आपण याच ठिकाणी थांबूयात आणि भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.